नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. आज आहे सोमवार, आज आहे एकादशी. घरी असल्यामुळं एकादशी सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट होऊन जातात. म्हणजे जे कहाणीचा विषय तो एकदम सॉर्ट आउट होऊन जातो. खिचडी खाते ती, बगर खाते ती, त्याच्यानंतर आता वेफर झाले, बऱ्याच गोष्टी खातात. तिकडे असलं का मला उपाशीच राहावं लागतं. फ्रुट्सवर काम चालवतो मी, कारण की तिकडे एवढ्या गोष्टी नाही करू शकत ज्या की घरी होतात. मला दाखवतो मी काय. दॅट्स ऑल वी हॅव टुडे फॉर टुडेज फास्टिंग. हे बघा, वेपर्स, मम्मीने केलेलं पापडे, शेंगदाणे, त्याच्यानंतर मिरची तळलेली. दॅट्स ऑल आय एम कन्झ्युमिंग टुडे राईट नाव फॉर फास्टिंग. माझ्या आहे भाऊ तशी स्पेशल हे बगर आहे ना, बगरचं पीठ केलेलं आहे मम्मीने. त्याच्यानंतर आपलं बटाट्याची स्टफिंग, आतमध्ये हिरव्या मिरच्या आणि गावरान दही. तर आजचा असा मेनू आहे. तर एवढं खाऊ आणि आता एक थोड्या वेळात निघून जाऊ, नाही का, याच्यासाठी काय म्हणतात त्याला, प्रवास. खिचडी घेऊन जाऊ, कारण की आज एकादशी तिकडे काही मिळणार नाही. तर खिचडी घेऊन जातो आणि एक थोड्या वेळात निघू. एक पॉवर नॅप घेतला तर एक 15-20 मिनिटाचा, झोप लागली जरा. आता निघून जाऊ. ऊन पण वसरलंय थोडंसं, म्हणजे कमी झालं. समोर आहे बायपास. आता बायपास आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे आणि लेफ्ट घेऊन आपली जर्नी फायनली चालू होईल. आणि आपलं घर राहिलंय मागे. ते थोडी हिरवगारपणा बघा. ठीक आहे, काय हरकत नाही. अरे ट्रेलर आला, थांबा 2 मिनिटं. येऊ जरा विषय करेन आपलं. केवढं आहे येऊ, खतरनाक आहे ट्रेलर. जाऊ दे, चालू करू आपण जर्नी. जो पुढं टर्न दिसतोय ना, आता एक गाडी गेली बघा, 2 व्हीलर. लेट मीन्स व्हील. बघा तो टर्न दिसतोय ना, हा बघा, पेट्रोल गेली. तिथून राईट घेतला का आला आपला पुणे हायवे. तर चला आता डायरेक्ट पुणे हायवेला लागूयात. सक्सेसफुली पुणे महानगरपालिका मध्ये आलं. रस घ्यायला, रस वगैरे घेऊ आणि जाऊ. 2-3 ठिकाणी थांबलो पण लाईट नव्हते. बरं झालं इथं जरा जवळ आल्यावर थांबलो. पाणी वगैरे पितो, रस बीस पितो आणि निघतो. जीव आला थोडं, पाणी बिणी पितो. आता निघतो. मग बरं वाटलं जरा रस पिऊन. भारी बनवलं होतं रस, मस्त पैकी रस पिलो होता, जरा बरं वाटतं. आणि मग डोळ्यावरती ऊन येतंय. मला वाटतं चष्मा लावायला पाहिजे होता आतमध्ये, पण मला वाटलं एवढं काही त्रास होणार नाही. बरं झालं घरच्यांचं ऐकलं. पप्पा म्हणत होते बरोबर 4च्या नंतर मी आधीच निघणार होतो, त्यांचं ऐकलं म्हणून. कोबीजण उठल्यासारखं झालंय. म्हणजे असं वाटतं आता जागा झालोय मी, टवटवीत एकदम. काय विषय नाही, एकला मोठा विषय झालाय. पण ठीक आहे, आधी नंतर बोलू ते विषय. तर कमीत कमी 3.5 तास लागले आपल्याला. का लागले, कारण की इतकी ट्रॅफिक जबरदस्त, लय ट्रॅफिक होती खतरनाक मध्ये. पर येडा झालतो मी. त्याच्यानंतर तो जो आपले आणि पूर्ण सूर्य चमकत होता डोळ्यावरती, जसं की मी बोललो तुम्हाला. त्याच्यानंतर आलो वगैरे, खाल्लं पिल्लं, जरा पडलो. आता कालचा व्हिलॉग एडिट करायचं आहे, सॉरी. पण त्याच्या आधी आपलं होतं एक पार्सल, आपल्या पोराने पार्सल रिसिव्ह केलं. पण एक विषय झालाय त्याच्यामध्ये. विषय असं झालाय की मी लय वेगळा कलर मागवलाय आणि मी म्हणलं झालं रिटर्न करायला गेलो तर ते रिटर्नची पॉलिसीच नाही राहू. लय मॅटर झाला रोल. ही पॅन्ट आपल्याकडे पडलीच राहते. जाऊ दे बरोबर. लय किस्सा झाला. अजिओवरून ते पार्सल मागवलं. अजिओवाल्यांनो जरा तुमचे पॉलिसी जरा अपडेट करा भंगार. आता हे प्रोडक्ट आवडलं नाही, व्हिडिओमध्ये इमेजेसमध्ये एक दिसतंय, रिअलमध्ये एक दिसतंय. हां, बोकंडी पडली नाही पॅन्ट युस्टाची. आता हिचं काय करायचं. पोरं सगळे म्हणले भांगार कलर, फक्त मयूरचं होकार आहे कलरला. तर ठीक आहे, काय हरकत नाही, आता घालावं लागेल, काय पर्याय नाही दुसरं शीट. पण मला पण 50-50 आवडली होती. पण व्हिडिओमध्ये ना, सॉरी फोटोमध्ये ना त्यांनी दाखवलं ना, तेव्हा कलरही वेगळा डिस्प्ले होत होता. पण आता तर कलर डायरेक्ट वेगळाच डिस्प्ले होतोय. ठीक आहे, हरकत नाही. मी जरा डाऊन दिसला असेल, कारण की प्रवास झालेला आहे जबरदस्त. मी हे केलं होतं 3 तासाचं, पण झालंय तो 3.5-4 तासाचा प्रवासला किस्सा झाला देव. पण ठीक आहे, काय हरकत नाही. आजसाठी ठेवू आपल्या इथपर्यंत. भेटूया पुन्हा नवीन व्लॉगमध्ये.